नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता, आवाज जनतेचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, त्यांच्या हातातलं संविधान, यांच्या या मानबिंदू सोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय असाच आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे तमाम भारतीयांचा मानबिंदू आहे। भारतीय संविधान हे कुण्या एका समाजासाठी नाही, एका समाजाची नाही, तर प्रत्येक भारतीयांची आहे। परंतु काही प्रवृत्ती आहेत ज्यांना ही दोन्ही मानबिंदू, दोन्ही प्रतीकं नकोशी आहेत आणि असे प्रकार त्या भावनेतूनच वारंवार घडतात हे आपण अनुभवत आलेलं आहे। काल घडलेला प्रकार देखील तसाच आहे, निंदनीय आहे आणि आपल्या मानबिंदूवर झालेला तो हल्ला आहे आणि याचा निषेध करणं आवश्यकच होतं आणि या ठिकाणी आपण केलेला आहात। हा निषेध करत असताना मला अभिमान वाटतो की भारतीय संविधानानं जो संविधानिक मार्ग सांगितलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सनदशीर मार्ग सांगितलेला आहे, त्याच सनदशीर मार्गानं, त्याच संविधानिक मार्गानं संविधानाची अवहेलना झाल्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि अत्यंत शांततेनं आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त केलेल्या आहेत। या भावना तहसीलदार या नात्यानं प्रशासनाच्या वतीनं वरिष्ठ कार्यालयाकडे, वरिष्ठाकडे निश्चितच पाठवण्यात येतील आणि जो काही प्रकार झाला, जो कोणी केला त्यावर योग्य ते शासन करण्याची सूचना देखील, आपल्या भावना देखील शासनापर्यंत पोहोचवल्या जातील। या ठिकाणी आपण अत्यंत सनदशीर मार्गानं पुन्हा एकदा अत्यंत शांततेनं या ठिकाणी आपण एकत्र आलोत। या पुढची देखील निषेधाची जी काही कृती असेल ती सगळी शांततेची, सनदशीर मार्गाचीच राहील, ही एक भावना, ही एक अपेक्षा दंडाधिकारी नात्यानं या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व पूर्णवासियांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्णाकृती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। संविधानाची प्रतिकृती लावलेली आहे आणि एका व्यक्तीने त्याची तोडफोड केली। खरं म्हणजे त्या व्यक्तीच्या पाठीमागे कुणाचा तरी हात असला पाहिजे, कुठेतरी षडयंत्र करून त्याला ते करायला लावले असलं पाहिजे असा आणि या व्यक्तीनं ह्या प्रवृत्ती आहे। म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि अशा प्रवृत्तीवर तोड काढू नये म्हणून पूर्ण शहरामध्ये आज सर्व संघटना, कार्यकर्ते, नगरसेवक, पक्ष संघटना, महिला मंडळ, व्यापारी संघटना, मराठा संघ सर्वांनी मिळून निषेध मोर्चात आम्हाला सहकार्य केलं, सहभागी झाला। उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून भारतीय संविधानाचा खरं म्हणजे एका अर्थाने त्यांनी सन्मान केला असा आम्ही सगळं गाव बंद ठेवून आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर आम्ही दडपण टाकलेलं नाही। परंतु बाबासाहेबांच्या संविधानाचा काल अपमान झाला, हा होऊ नये याची खबरदारी म्हणून आज हा प्रचंड मोठा मोर्चा पूर्णा शहरामध्ये निघाला। परत एकदा त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि पूर्णा शहरातील सर्व मंडळींचे आभार मानतो। धन्यवाद।